बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। आजपासून आठवडाभर मुंबईसह संपूर्ण कोकण आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी अशा 10 जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। मे महिन्यात दमदार हजेरी लावलेला पाऊस जून जुलैमध्ये गायब झाल्यानं उजनीतून कालव्याद्वारे पाणी सोडलं जातंय। सध्या उजनी धरण 94.65% भरलं असून धरणात सध्या 114 टीएमसीहून अधिक पाणी साठा आहे। दौंडवरून उजनीमध्ये येणारी आवक कमी झाल्यानं भीमा नदीतून सोडण्यात येणारं पाणी बंद करण्यात आलं। मावळसह पिंपरी चिंचवड उद्योग नगरीला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये सद्यस्थितीमध्ये 77.28% पाणी साठा आहे। कृषी आणि बिगर सिंचनाच्या आवश्यकतेनुसार धरणाच्या सांडव्याद्वारे नदीपात्रामध्ये नियंत्रित पद्धतीने 1000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे। रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यामध्ये 23 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावं, पर्यटकांनी विनाकारण समुद्रात जाऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे। मुंबईत शहरासह उपनगरात पावसाची संततधार सुरू आहे। अशातच दक्षिण मुंबईमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस पडला। आता पश्चिम आणि मध्य उपनगरांमध्ये देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। पुणे महानगर परिवहन महामंडळानं मेट्रो प्रवाशांना स्टेशनपर्यंत ये-जा करण्यासाठी फीडर सेवा सुरू केली आहे। सध्या शहरात 22 मार्गांवर ही फीडर सेवा सुरू आहे। यामुळे मेट्रोच्या प्रवाशांना सोय झाली असून याला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून जून महिन्यात फीडर सेवा मार्गावरून 10,38,000 नागरिकांनी प्रवास केलाय। मुंबईत 1914 मध्ये 10 लाख लोकसंख्या असताना बेस्टच्या ताफ्यात 4400 बस होत्या, तर आता 1.30 लोकसंख्या असताना हा आकडा 3500 आहे। यामध्ये काही बस या भाडेतत्वावर आहेत, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून मुंबईत नियमांचं पालन करून खासगी बस वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करायला हवा असं मत वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केलंय। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेनं प्रवाशांसाठी एक आगळीवेगळी सुविधा सुरू केलेली आहे। देशात प्रथमच खासगी चारचाकी गाड्या रेल्वेनं वाहून नेण्याची सेवा सुरू होते। ही सेवा कोलाड ते वेर्णा दरम्यान 23 ऑगस्टपासून सुरू होणार आहे। त्यामुळे रस्तेमार्गे 22 तासांचा प्रवास रेल्वेनं अवघ्या 12 तासात होणार आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नव्या धोरणामुळे मद्याच्या दरात वाढ झालेली आहे। मात्र या दरवाढीमुळे बार आणि रेस्टॉरंटमधील मद्यविक्रीमध्ये तब्बल 30% घट झाल्याची माहिती पुढे आली आहे। त्यावर तोडगा म्हणून जवळपास 150 मद्य उत्पादक कंपन्यांनी 180 मिलीलीटर ऐवजी 150 मिलीची बाटलीची निर्मिती करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला आहे। मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागानं 21 विभागांमध्ये कचरा गाड्यांसह मनुष्यबळाची देखील सेवा घेण्यासाठी काढलेल्या 8 निविदांना 24 कंपन्यांनी प्रतिसाद दिलाय। या निविदांमधून अंतिम कंत्राटदारांची निवड करण्यात येणार आहे। मालमत्ता थकबाकीवर आकारण्यात आलेला दंड पनवेल महापालिकेनं 90% माफ केलेला आहे। या सवलतीनंतर अवघ्या 3 दिवसात महापालिकेच्या तिजोरीमध्ये सुमारे 9 कोटींपेक्षा अधिक रक्कम गोळा झाली आहे। वाळू आणि इतर गौण खनिजांचा अनधिकृत उपसा, वापर आणि वाहतूक रोखण्यासाठी वाळू तस्करांवर जबर कारवाई केली जाणार आहे। केवळ दंडात्मक कारवाई न करता संबंधितांविरोधात फौजदारी कारवाई म्हणजेच एफआयआर दाखल करण्याची कार्यवाही महसूल विभागाच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीच करावी अशा सूचना महसूल मंत्रालयानं दिलेल्या आहेत। साखर आयुक्तालयानं ऊसाची रास्त आणि किफायतशीर किमतीची थकीत रक्कम देण्यासाठी कारखान्यांच्या वेळोवेळी घेतलेल्या सुनावण्या आणि शेतकऱ्यांना दिलेली रक्कम यामुळे सद्यस्थितीमध्ये 411 कोटी रुपयांइतकीच एफआरपीची रक्कम देणं बाकी राहिलंय। 200 पैकी 135 कारखान्यांनी 100% किंवा त्यापेक्षाही अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली असून अद्यापही 65 कारखान्यांनी संपूर्ण रक्कम दिलेली नाही। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं बीएड, एमएड, बीपीएड, एमपीएड आणि बीएड एमएड या एकत्रित अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या कॅप फेरीला अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे। विद्यार्थ्यांना आता प्रवेशासाठी 25 जुलैपर्यंत अर्ज करता येईल। एकीकडे पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये दिलासादायक साठा असताना दुसरीकडे शहरातील अनेक भागात रहिवाशांना पाण्यासाठी कसरत करावी लागते। वांद्रे, गोरेगाव पूर्व, सांताक्रूज पूर्व, शिवडी, घाटकोपर पश्चिमेसह अनेक भागात कमी दाबानं पुरवठा होतोय। सार्वजनिक रुग्णालयातील परिचारिकांचा संप 4थ्या दिवशी देखील सुरूच असल्यानं त्याचा फटका रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांनी बसला। अनेक ठिकाणी औषधांचा तुटवडा असून उपचार मिळण्यातही अडचणी येत आहेत। संपाचा रुग्णसेवेवर काहीही परिणाम होत नसल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाकडून केला जात असला तरी त्यांना आमचे हाल दिसत नाहीत का असा उद्विग्न प्रश्न रुग्ण उपस्थित करतायत। कोल्हापुरात कोल्हापूरचा राजा या गणपतीचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। गणपतीची भव्य अशी आगमन मिरवणूक काढण्यात आली। यावेळी मोठी गर्दी उसळल्याचं पाहायला मिळालं।
जळगावच्या चोपडा तालुक्यात पावसानं पाठ फिरवल्यानं शेतातील पिकांवर परिणाम झालाय। मका पिकावर अळींचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। जळगावात कुणकेश्वर सेवा समितीच्या वतीनं येत्या 4 ऑक्टोबरपासून पवित्र शिवमहापुराण कथेचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आलाय। पंडित मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कथा तरसोद गावाजवळ बायपास शेजारी असलेल्या 300 एकर विस्तीर्ण जागेमध्ये संपन्न होणार आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ होत असून त्याच्या पूर्वसंध्येला रविवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांनी ऑपरेशन सिंदूरसह बिहारमधील मतदार याद्या पुनरावलोकन आणि भारत-पाक संघर्षाबाबत डोनाल्ड ट्रम्प करत असलेल्या दाव्यांबाबतचे मुद्दे आक्रमकपणे उपस्थित केले। या सर्वच मुद्द्यांवर चर्चेची तयारी असल्याचं सरकारनं यावेळी स्पष्ट केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारपासून ब्रिटन आणि मालदीवच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत। या दौऱ्याचा उद्देश भारत ब्रिटन मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करणं आणि द्विपक्षीय संबंध मजबूत करणं आहे। आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला। सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस कमकुवत नाही। सत्ताधाऱ्यांना या निवडणुकीत सांगली जिल्ह्यात क्रांती घडवून दाखवू असा विश्वास माजी मंत्री विश्वजित कदम यांनी व्यक्त केला। एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या मतदारसंघात येऊन शक्ती प्रदर्शन केलं। हजारो कार्यकर्त्यांना घेऊन जलील यांनी बुलढाण्यामध्ये शक्ती प्रदर्शन केलं। सांगलीच्या करगणीमधील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि आत्महत्या प्रकरणी आमदार सुहास बाबर यांच्या कॉल डिटेल्सची चौकशी करावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे। आटपाडी तालुका अध्यक्ष दादासाहेब हुबाले यांनी आटपाडीच्या तहसीलदारांना निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे। लातूरमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये तुफान राडा झाला। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत घोषणाबाजी केली। कृषी मंत्री कोकाट यांच्या राजीनाम्याची मागणी करत छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी निवेदन दिलं आणि यावेळी काही आंदोलकांनी तटकरेंसमोर पत्ते भिरकावले। त्यानंतर आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलकांवर हल्ला केला। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना जबर मारहाण केली। मारहाणीच्या घटनेनंतर छावा संघटनेचे कार्यकर्ते लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्याबाहेर जमले होते। या प्रकरणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, प्रहार संघटनेचे बच्चू कडू आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी फोनवर विजयकुमार घाडगे पाटील यांची विचारपूस केली। तसंच जरांगे पाटील सोमवारी लातूरला येण्याची शक्यता असल्याचं घाडगे पाटील म्हटले। मारहाणीच्या घटनेनंतर छावा संघटना आक्रमक झाली। उपमुख्यमंत्री अजित पवारांना छावा संघटनेनं इशारा दिला। अजित पवारांना याची किंमत मोजावी लागेल असा इशारा देण्यात आला। महाराष्ट्रात लवकरच वेगवान घडामोडी सुरू होणार आहेत। महायुतीतले 4 मंत्री घरी जातील तर 5वा गटांगळ्या खातोय। एक्सवर पोस्ट करत संजय राऊत यांनी हा हल्लाबोल केला। तिन्ही पक्षातील बड्या नेत्यांचा निर्णय झाल्याचा दावा राऊतांनी केला। अधिवेशन संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट शनिचरणी लीन झाले। अधिवेशन काळात शिरसाट यांच्यावर आरोपांची सरबत्ती करण्यात आली होती। दरम्यान अधिवेशन संपताच शिरसाट यांनी शनिचरणी नतमस्तक होऊन आपल्यावर आलेल्या संकटाची मालिका कमी व्हावी अशी प्रार्थना केली आहे। आपल्याकडून काही चुका होतात, अशावेळी आपण देवाला शरण गेलं पाहिजे असं शिरसाट म्हटलंय। संजय शिरसाट यांचे भ्रष्टाचार समोर येऊन देखील मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा घेणार नाहीत। सब एक ही ताली के चट्टेबट्टे असं म्हणत इम्तियाज जलील यांनी शिरसाट यांच्यासह मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला। पुण्यात अजित पवार शरद पवारांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत। दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली। रमेश थोरात लवकरच घड्याळ हाती बांधण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय। शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी उमरगा इथे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेत घरी बोलावून त्यांचा सत्कार केला। प्रवीण स्वामी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत्या। दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून भेट घेतली। मी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये राहणार आहे, शिंदेंच्या शिवसेनेत जाणार नाही असं स्पष्टीकरण आमदार स्वामी यांनी दिलं। भाजपा आमदार प्रवीण दरेकर वसईमध्ये तब्बल 10 मिनिटं लिफ्टमध्ये अडकले होते। वसई पश्चिमेतील कौल हेरिटेज सिटी येथील एका हॉलमध्ये जुन्या आणि जीर्ण इमारतींच्या स्वयंपुनर्विकासासाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरासाठी दरेकर आले होते। दरम्यान दरेकर लिफ्टमध्ये अडकल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दरवाजा तोडून दरेकर यांची सुटका केली। गणेश मूर्तींचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या आणि जगप्रसिद्ध गणेश मूर्ती ज्या पेण तालुक्यात बनवल्या जातात त्या पेण तालुक्यातील हमरापूर इथे मंत्री आशिष शेलार यांचा सत्कार करण्यात आला। पीओपी मूर्तींवर बंदी शिथिल केल्यानं शेलार यांचा सत्कार करण्यात आला। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सपत्नीक विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं। यावेळी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। आजपासून आठवडाभर मुंबईसह संपूर्ण कोकण आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि परभणी अशा 10 जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। राज्यात आजपासून पुन्हा मुसळधार पाऊस
बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवलाय। कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस बरसणार आहे। श्रावण संपेपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते। 21 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात 17 महत्त्वाची विधेयकं मांडण्यात येणार आहेत। केंद्र सरकारचं मुख्य लक्ष हे आयकर विधेयक संमत करण्यावर असणार आहे। हे विधेयक 13 फेब्रुवारीला मांडण्यात आलं होतं। विरोधकांनी सरकारला 8 मुद्द्यांवर चर्चेत मागणी केली आहे। ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफवरून हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे। अधिवेशन संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे शनिचरणी लीन झाले। अधिवेशन काळात शिरसाट यांच्यावर आरोपांची सरबत्ती करण्यात आली होती। दरम्यान अधिवेशन संपताच शिरसाट यांनी शनिचरणी नतमस्तक होऊन आपल्यावर आलेल्या संकटांची मालिका कमी व्हावी अशी प्रार्थना केली आहे। आपल्याकडून काही चुका होतात, अशावेळी आपण देवाला शरण गेलं पाहिजे असं शिरसाट म्हटलंय। गेल्या काही दिवसापासून काही संकटाची मालिका माझ्या समोर चालू होती आणि मनामध्ये एक भावना होती की जावं एकदा शनिदेवांना सुद्धा दर्शन घ्यावं आणि विचारावं की का, आणि म्हणून असं कुटुंब सहपरिवार आम्ही शनिदेवतेच्या दर्शनाला आलो। एक वेगळा आनंद असतो। कधीही माणसाकडून काही जर आयुष्यात चूक होत असेल किंवा चुकीचं घडत असेल तर त्यावेळेला देवाचा धावा करणं हे कधीही योग्य। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। मुंबईत शहरासह उपनगरात पावसाची संततधार सुरू आहे आणि अशातच दक्षिण मुंबईमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस पडला। आता पश्चिम आणि मध्य उपनगरांमध्ये देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मावळसह पिंपरी चिंचवड उद्योग नगरीला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात सद्यस्थितीमध्ये 77.28% पाणीसाठा आहे। कृषी आणि बिगर सिंचनाच्या आवश्यकतेनुसार धरणाच्या सांडव्याद्वारे नदीपात्रामध्ये नियंत्रित पद्धतीनं 1000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। जळगावच्या चोपडा तालुक्यात पावसानं पाठ फिरवल्यानं शेतातील पिकांवर परिणाम झालाय। मका पिकावर अळींचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। जळगावात कुंदकेश्वर सेवा समितीच्या वतीनं येत्या 4 ऑक्टोबरपासून पवित्र शिवमहापुराण कथेचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आलाय। पंडित मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कथा तरसोद गावाजवळ बायपास शेजारी असलेल्या 300 एकर विस्तीर्ण जागेमध्ये संपन्न होणार आहे। सार्वजनिक रुग्णालयांमधील परिचारिकांचा संप 4थ्या दिवशीही सुरूच असल्यानं त्याचा फटका रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना बसलेला आहे। अनेक ठिकाणी औषधांचा तुटवडा असून उपचार मिळवण्यात देखील अडचणी येत आहेत। संपाचा रुग्णसेवेवर काहीही परिणाम होत नसल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाकडून केला जात असला तरी त्यांना आमचे हाल दिसत नाहीत का, असा उद्विग्न प्रश्न रुग्ण उपस्थित करतायत। आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला। सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस कमकुवत नाही। सत्ताधाऱ्यांना या निवडणुकीमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये क्रांती घडवून दाखवू असा विश्वास माजी मंत्री विश्वजित कदम यांनी व्यक्त केला।